नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला फायनान्शियल अकाउंटला आहे फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंट त्याच्यामधील आपण सेकंड टॉपिक बघतोय, सेकंड युनिट बघतोय. तर त्या युनिटचं नाव आपण बघितलेलं आहे फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर्स. त्याच्यामध्ये साधारणतः 3 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. चौथा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तो चौथा प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसेल. तो स्क्रीनवर दिसत असताना साधारणतः त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलं आहे 31 डिसेंबर 2006चं, DR अमाऊंट, CR अमाऊंट आणि पर्टिक्युलर असं 3 कॉलमचं या ठिकाणी साधारणतः काय म्हणतात ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. सर्वात अगोदर आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन वाचतोय. ॲडिशनल इन्फॉर्मेशन का वाचतोय तर कारण कोणता आयटम या ठिकाणी इनर कॉलमला ठेवायचा आणि कोणता आयटम आउटर कॉलमला ठेवायचा हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग पहिल्यांदा क्लोजिंग स्टॉक आहे, काही विषय नाही आहे. त्याच्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला इनर कॉलमला ठेवावं लागेल. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे. सॅलरी हे या ठिकाणी ठेवायचं आहे. डिप्रिशिएशन ऑन मशनरी आणि मोटार हे देखील आहे. आणि RDD आकारलं आहे 10% डेटर्सवर. या पद्धतीने या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम आहे. आता हे बघितल्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तो प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा आपण काढतो ट्रेडिंग अकाउंट अँड पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पुन्हा बॅलन्स शीट. मी काय करतो आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कॉमन काढतो आहे. मग आता हे कुणाच्या पुस्तकात आहे या ठिकाणी दिलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये किंवा व्यंकटेश आहे. प्रिपेअर अ फायनल अकाउंट ऑफ व्यंकटेश फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2006. मग इथं लिहा in the book of वेंकटेश कंपनी लिमिटेड. ठीक आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2006. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही हे करताय. मग हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. त्यानंतर बॅलन्स शीट काढताय. बॅलन्स शीट ॲज ऑन डेट ऑफ 31 डिसेंबर 2006. ठीक आहे. assets rupees liabilities हे CR रुपीज हे DR रुपीज. पर्टिक्युलर्स इथं पण पर्टिक्युलर्स. या पद्धतीनं तुम्ही एक्झाममध्ये हे कॉलम आखताय.
कुठलाही चेंज न करता. ठीक आहे. मग आता हे झालं. हे झाल्याच्या नंतर तुम्ही ट्रायल बॅलन्स बघताय. ट्रायल बॅलन्समधले ॲटम्स या ठिकाणी बघताय. आता ते ॲटम्स या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 100% पाठ असली पाहिजेत की त्याची पोस्टिंग कुठं होते. समजा एखादी ॲटम आहे असं विचारलं तर तुम्हाला क्लिअर सांगता आला पाहिजे हे ॲटम ह्या ठिकाणी जातो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जातो, क्रेडिट साईडला जातो, असेट साईडला जातो, लॅबिलिटी साईडला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या सीआ साईडला जातं. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे क्लिअर माहिती असलं पाहिजे तरच हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या तुम्हाला सोडवता येतं, अन्यथा सोडवता येत नाही. ठीक आहे. चला आपण व्यंकटेश्वरा याचा प्रॉब्लेम सोडतोय. त्याचा ट्रायल बॅलन्स बघतोय. पहिल्यांदा दिलं आहे आपल्याला कॅपिटल. मग कॅपिटल कुठे येईल? लॅबिलिटी साईड. कॅपिटल. आता कॅपिटलची अमाऊंट दिली आहे तुम्हाला 2 लाख रुपये. हे 2 लाख रुपये मी इनर कॉलमलाच लिहितोय कारण त्याच्यात नेट प्रॉफिट असतं, ड्रॉइंग असते आणि त्यामुळं ते इनर कॉलमलाच. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग तुमची असेट्स आहे. मग त्या ठिकाणी लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग दिले 87,000. त्यानंतर मशनरी दिले. मशनरी देखील तुमची असेट्सच आहे. मशनरी. आता मशनरी दिली 17,500. त्याला इनर कॉलमला लिहितोय कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, डिप्रिशिएशन हा करायचं. त्यानंतर आहे गुडविल. गुडविल दिलं आहे. गुडविल ख्याती, नावलौकिक हे देखील तुमची संपत्ती आहे. मग संपत्ती साईडला म्हणजे असेट साईडला गुडविल. गुडविल दिलं आहे 20,000 रुपये. हे 20,000 रुपये. त्यानंतर दिलं आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे उचल. हे काय लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधून मायनस होईल. ठीक आहे. कॅपिटलमधून मायनस होईल. मग त्या ठिकाणी गुडविल ड्रॉइंग. ड्रॉइंग किती दिली तर 22,600. हे 22,600 आपल्याला लेस करायचे आहेत. त्यानंतर आहे कॅश. कॅश संपत्तीचं आहे, असेट्सचं आहे. कॅश दिले 1,795 रुपये. त्यानंतर दिलं आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मग 2 ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक या ठिकाणी किती दिला आपल्याला? 27,000. हे 27,000. त्यानंतर आपल्याला दिलं आहे वेजेस. मग या ठिकाणी 2 वेजेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच येतं. 10,000. हे 10,000. वेजेसवर काय आहे का? सॅलरीवर आहे. चला वेजेसवर काही नाही आहे. हे 10,000. त्यानंतर परचेस दिलेला आहे. ते परचेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. 2 परचेस दिले तुम्हाला 69,000. त्यानंतर दिलं आहे कॅरेज इनवर्ड. मग या ठिकाणी 2 कॅरेज इनवर्ड.
कॅरेज इनवर्ड 600 रुपये, हे 600 रुपये. त्यानंतर दिलं आहे कमिशन. आता हे कमिशन कुठं जातं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, कारण ते डेबिट बॅलन्स आहे. कमिशन दिलेलंही राहू शकतं आणि मिळालेलंही राहू शकतं. त्यावेळेस तो एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे हे बघावं लागतं. इन्कम असेल तर या ठिकाणी तुमच्या P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं आणि एक्सपेन्सेस आहे तर P&L अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. ठीक आहे. मग हे कोणतं आहे कमिशन तर डेबिट साईडचं आहे, म्हणजे तो एक्सपेन्सेस आहे म्हणून P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. मग या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट कुठं संपतं ते बघायचं आणि त्यानंतर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस स्टार्ट होईल हे थोडासा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार सोडवायचं. मग या ठिकाणी मी म्हणतो या ठिकाणी संपून जाईल. मग या ठिकाणी चालू करतोय मी 2 कमिशन या ठिकाणी किती दिलं आहे 6000, हे 6000. त्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्सचा हप्ता भरला आहे तो देखील या ठिकाणी खर्च आहे. मग त्या ठिकाणी 2 इन्शुरन्स प्रीमियम. आता इन्शुरन्स प्रीमियम किती दिला आहे 2000. त्याला इनर कॉलमला येतोय कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आहे मोटार कार हे तुमचे असेट्स आहे म्हणून असेट साईडला मोटार कार दिले तुम्हाला किती 3000 रुपये. इनर कॉलमलाच येतोय कारण त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज आउटवर्ड कुठे येतं तर P&L अकाउंटला डेबिट साईडला, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतं तर आउटवर्ड या ठिकाणी येतं. मग 2 कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज आउटवर्ड या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला 1400 रुपये, हे 1400 रुपये. त्यानंतर दिलं आहे सॅलरी कुठे येतं P&L अकाउंट डेबिट साईड 2 सॅलरी दिले 5000. इनर कॉलमला येतोय कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बँक चार्जेस कुठे येईल बँकेचा खर्च किंवा बँकेने आकारलेले चार्जेस. आता हे बँक चार्जेस कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग या ठिकाणी 2 बँक चार्जेस. हे बँक चार्जेस किती आहे 105 रुपये, हे 105 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला डेटा असं दिलेलं आहे. डेटास तुमचे ॲसेट आहे. डेटास दिले 20,000 रुपये. इनर कॉलमलाच लिहितोय कारण त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला RDD आकारायचं आहे. त्यानंतर दिला आहे सेल्स कुठे येतं ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय सेल्स दिला आहे 84,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे RDD. आता RDD CR साईडला दिलेली आहे. RDD इकडं आकारायची आहे आपल्याला. मग त्यावेळेस CRचे आपण DR मायनस करतो किंवा DR साईडला लिहायचं तर ते लेस नाही येतं. मग या ठिकाणी 2 RD
डी असं हेड द्या आणि त्या हेडमधून या ठिकाणी मायनस करायचं आहे ओल्ड आर डी डी. ठीक आहे, ओल्ड आर डी डी किती दिले 1500 रुपये, हे 1500 रुपये आणि आउटर कॉलमला पुन्हा लेस करून ती रक्कम जाईल. त्यानंतर दिलं आहे क्रेडिटार्स. क्रेडिटार्स कुठे येतं लायबिलिटी साईडला तुमचं ते देणं आहे. मग किती आहे ते 7500. ठीक आहे, हे या पद्धतीनं आहे. सर्व ॲटम्स आपण त्या त्या जागी नेऊन बसवलो आहे, त्या त्या अकाउंट्समध्ये पोस्टिंग त्याची केलेली आहे ट्रायल बॅलन्सवरून. मग ही पोस्टिंग झाल्याच्यानंतर आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतात. ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन, पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक, मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात. ते कुठं कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या CR साईडला आणि इकडं असेट साईडला. मग या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिला आहे किती 46,000, हे 46,000. मग दुसरा इफेक्ट त्याचा असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 46,000. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स आहे. प्रीपेड म्हणजे पहिलं अगोदरच दिलेलं किंवा पूर्वीच या ठिकाणी आपण देऊन टाकलेलं आहे. प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्स अगोदरच दिलं आहे, ते द्यायची गरज नव्हती पण दिलं आहे. आता मग ते दिलं आहे तर तेवढी आपली संपत्ती असेल, तेवढी या ठिकाणी असेट्स असेल. मग त्या इन्शुरन्समधून तेवढी आपल्याला ती रक्कम मायनस करावी लागेल आणि इकडं असेट साईडला दाखवावं लागेल. मग या ठिकाणी तुम्ही याच्यातून लेस करताय. प्रीपेड किती सांगितलेलं आहे, प्रीपेड 800 रुपये, हे 800 रुपये मायनस करा. इथं आउटर कॉलमला जातील 1200 रुपये आणि त्याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स किती 800 रुपये. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर सांगितलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग म्हणजे अदत्त, द्यायचं पण दिलं नाही, मग तेवढं द्यावं लागेल. किती सांगितलं सॅलरी आउटस्टँडिंग आहे 1,000 रुपये. मग 1,000 रुपये तुम्हाला देणं आहे. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये या ठिकाणी ॲड करावं लागेल खर्चामध्ये आउटस्टँडिंग 1,000 आणि आउटरला 6,000 आणि तेवढं तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून तुमची ते लायबिलिटी हे आउटस्टँडिंग सॅलरी 1,000. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं आहे डिप्रिशिएशन ऑन मशनरी ॲट 10% अँड मोटार 20%. डिप्रिशिएशन करायचं आहे मशनरीवर किती आहे DEP 10% आणि मोटारवर DEP किती सांगितलं आहे 20%. ठीक आहे, 20% मोटार कारवर आहे आणि मशनरीवर 10%. 17,500च्या 10% काढा. 10% काढायचं आहे तर सरळ 1 मोडून टाकायचा. मग येईल 1,750 रुपये. हे 1,750 या ठिकाणी मायनस करा आणि आउटर कॉलमला येतं 15,750. 15,750. आता दुसरं डिप्रिशिएशन करायचं आहे 20%.
20%, 10% काढा. अगोदर 300 निघालं तसं दुप्पट करा. 600 रुपये. हे 600 रुपये या ठिकाणी मायनस करायचं. आउटर कॉलमला जाईल 2400 रुपये. मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल तर इथं P&L अकाउंट डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन हे हेड द्या वाटलं तर, किंवा वेगवेगळं लिहिलं तरी चालतं. डिप्रिसिएशन ऑन मशनरी 1750 आणि डिप्रिसिएशन ऑन मोटार कार 600 रुपये. या पद्धतीनं या ठिकाणी मी एकत्र लिहितोय. $1750 आणि मोटार कार 600 रुपये असं टोटल आउटरला 2350. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं आहे RDD ऑन डेटास 10%. RDD करायचं आहे डेटासवर 10%. मग या ठिकाणी मायनस डेटासमधून RDD किती 10%. हे 10% किती येईल 20,000. 10% 2,000 रुपये. आउटरला राहतील 18,000 रुपये. मग याचा सेकंड इफेक्ट कुठं तर P&L अकाउंटच्या डेबिट साईडला आपण RDD या ठिकाणी 2,000 रुपये हे न्यू तुमची निघते. ओल्ड मायनस होतं. मग त्यावेळेस किती 500 रुपये या ठिकाणी आउटरला जातील. ठीक आहे. या पद्धतीनं हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण सोडून घेतलेलं होतं. आता सोडवल्याच्या नंतर कोणते पोस्टिंग राहिले का ते बघायचं. ॲडिशनल इन्फॉर्मेशनचे सर्व इफेक्ट दिलेत का या ठिकाणी बघा. ते बघितल्याच्या नंतर या ठिकाणी आपण खातं क्लोज करतोय. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटची टोटल या ठिकाणी किती येते तर 1,30,000 रुपये. हे 1,30,000. हे 1,30,000. मग याच्यातील डिफरन्स निघतोय. त्याला आपण नाव देतोय ग्रॉस प्रॉफिट CD ट्रान्सफर टू P&L अकाउंट. वाटलं तर ब्रॅकेटमध्ये लिहा. मग ते ग्रॉस प्रॉफिट निघतं 23,400. ठीक आहे. हे 23,400 या ठिकाणी मी P&L अकाउंटला ट्रान्सफर करतोय बाय ग्रॉस प्रॉफिट किती 23,400. हे 23,400. मग टोटल या ठिकाणी तुमचं 23,400 येईल. आता मग याच्यातील डिफरन्स तुम्हाला मिळतोय त्याला आपण नाव देतो नेट प्रॉफिट. ठीक आहे. नेट प्रॉफिट ते नेट प्रॉफिट मिळतं तुम्हाला 5,845. आता हे 5,845 या ठिकाणी तुम्ही प्लस करताय कशामध्ये कॅपिटलमध्ये. नेट प्रॉफिट किती 5,845 रुपये. आणि कॅपिटलची पुन्हा टोटल अमाऊंट होते 1,83,245. ठीक आहे. मग या ठिकाणी बॅलन्स शीट तुमची टॅली होते. ही बॅलन्स शीट टॅली होते ती 1,91,745. 1,91,745 रुपये. 1,91,745 रुपये या पद्धतीनं हे टॅली होऊन जाते. ठीक आहे. याच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही अडचणी विचारायच्यात, जेणेकरून या ठिकाणी त्या अडचणी मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. जर कुणाला अडचणी असेल तर प्रत्यक्ष येऊन भेटा
किंवा या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज टाका किंवा या ठिकाणी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही टाकू शकता व माझ्या चॅनलला या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.